हम तुम्हारे साथ हैं। विकास शेठ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हम तुम्हारे साथ हैं। मानसी ताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना जिंदाबाद। छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी। जय शिवाजी। हिंदुहृदय सम्राट छत्रपती बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना जिंदाबाद। महेंद्र शेठ दलवी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मानसी ताई दलवी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भरत शेठ तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। आम्ही अलिबागवरून आलो, आम्ही आलो पेनपाली मतदारसंघातून आलो आहोत। आम्ही सगळे बाळासाहेब शिवसेना पक्षाचे सर्व शिवसैनिक आहोत आणि आमदार महेंद्र शेठ दलवी आणि मानसीताई दलवी यांचे आम्ही सर्व भाचे आहोत। आम्ही जे काय भाचे आमच्याबद्दल त्यांनी कौटुंबिक जे बोललेले आहेत धनंजय देशमुख त्यांना आम्ही भाचे कंपनी किंवा आम्ही शिवसैनिक का आहोत हे धडा शिकवण्यासाठी आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत। तो म्हणाला होता की आम्ही अलिबागला येऊ, तुला अलिबागला यायची गरज नाही, आम्ही महाडमध्ये पोहोचलो आहोत। तुझ्यात जर खरंच दम असेल तर आम्हाला तू चॅलेंज कर, आम्ही तुला कुठेही भेटायला तयार आहोत आणि आम्ही शिवसैनिक का आहोत तो आम्ही नक्की त्यांना धडा शिकू। आपल्याला सांगेन त्यांनी बोलला की तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून मोठे झालेत। तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून आजपर्यंत कोण आमदार झाला 30 वर्षात दाखवू शकता का तुम्ही? आणि म्हणतात तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून मोठे झाले। तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून म्हणून माझ्या मामाला जिल्हा परिषदच्या अध्यक्ष होणार होते, त्या भोवल्यावरून त्याही उतरवला, पण नक्की देवानी साथ दिली आणि आज आमचे आमदार महेंद्र शेठ दलवी 2 वेळा आमदार आहेत। ही तिथल्या अलिबाग मुरुड आणि रोहाच्या सर्व जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे। शेका पक्षाचे यांनी तर त्यांच्या जलसंचनाचे टेम्पोवर पुरावे आणले होते। टेम्पोवर पुरावे आणले ते पुरावे तुम्ही बघा। भ्रष्टाचार तुम्ही बोलताय, तुमच्या नेत्याचा भ्रष्टाचार बघा। आम्ही कुणाच्या कौटुंबिक बोलू शकत नाही आणि बोलणार पण ही आमची संस्कृती नाही आणि आम्हाला ही शिकवण पण नाही। तुम्हाला जी चुकीची शिकवण आहे ती कोणी सांगितलं त्याचं आम्हाला नाव सांगा, पण आमच्या कुटुंबाबद्दल तुम्ही बोलत असाल तर आम्ही खपून घेणार नाही। आम्ही शिवसैनिक आहोत आणि त्यांचा भाचा सुद्धा आहोत आम्ही सर्व। तर आणखी तुम्हाला सांगायचं झालं तर ते म्हणतात की पायाला हात लावायचं, तर तटकरे साहेबही पायाला हात लावलं कोणाच्या आदरणीय बॅरिस्टर अंतोळे साहेब काय केलं, त्यांच्या पाठीत खंजीर खुपटलं। त्याच्यानंतर शरद पवार साहेब यांच्या पायाला हात लावलं, काय केलं, त्यांच्या पाठीत खंजीर खुपटलं। ती त्यांची प्रथा असेल पण आमची ती प्रथा नाही आहे। आम्ही पाठीमागून खंजीर खुपसणारे माणसं नाहीत। जे कोणी आम्हाला जर आमच्या कुटुंबाबद्दल बोलेल त्याच्या आम्ही समोर खंजीर खुपटण्याची ताकद आमच्यात आहे आणि आम्ही शिवसैनिक आहोत। आणि तुम्हाला सांगतो की ह्यांचं जे राजकारण चाललंय हे त्या लेवलला ठीक आहे, पण कौटुंबिक तुम्ही जर आलात तर आम्ही तुम्हाला नक्की सोडणार नाही याची तुम्हाला आम्ही ग्वाही देतो। बद्दल बोलले तर आम्ही त्यांना चोप दिल्याशिवाय गप्प बसणार नाही। त्यांना तिकडे यायची गरज नाही अलिबाग पेनमध्ये, आम्ही त्यांच्या घरात घुसून मारण्याची ताकद आमच्यात आहे। शोधून घेऊ। त्यांच्या घरापर्यंतच आलो ना आम्ही, महाडमध्ये आले, शिवाजी चौकात इथून जवळच त्याचं घर आहे। त्यांनी चॅलेंज करावं, आम्ही इथपर्यंत आलोय तर त्यांनी चॅलेंज करावं आमच्या इथे या, बघा तो जातो काय, चांगल्या घरात देऊ आम्ही, तेवढी ताकद आमची आहे। फक्त आम्ही कोणाच्या नादाला लागत नाही आणि आमच्या नादाला लागू नका हे तुम्हाला आम्ही इशारा देतो। तुम्ही राजकारण करता, तुमच्या टप्प्यावर पल्ल्यावर तुम्ही राजकारण करा। आम्ही गलिच्छ घाणेरडं राजकारण आमच्या नेत्याने आम्हाला शिकवले नाहीत। आमचे इथले भरत शेठ असतील, आमचे आमदार महेंद्र शेठ दलवी असतील, आमदार तोरवे साहेब असतील किंवा आमचे इतर नेते, आमचे तालुका प्रमुख रवी देशमुख असतील, आमचे समन्वयचे अध्यक्ष राजेंद्र राऊत असतील, आमचे अनुपमदादा कुलकर्णी असतील, आमचे विभाग प्रमुख असतील आणि सर्व शिवसैनिक असतील, आम्हाला शिकवणच अशी आहे की बाबा कुणावर आपण स्वतःहून अंगावर जायचं आणि जो अंगावर आला त्याला शिंगावर घेतल्याशिवाय राहायचं नाही। प्रकार मित्रांनो, सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की आपण सगळे हिंदू संस्कृती जोपासणारे सर्व माणसं आहोत आणि हिंदू संस्कृतीमध्ये देवाला आपण किती पद्धतीने कशा पद्धतीने पूजतो हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे। आपण ज्या आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आहे त्या महाराजांच्या आपण सगळेजण इकडे पाहित आहोत आणि त्यांनी आम्हाला ही जी शिकवण शिकवलेली आहे की आपल्या देवाच्या विषयी कोण अर्वाच्य भाषेत बोलत असेल तर त्याला कधीही खपवून घेतलं जाणार नाही। ही महाराजांनी दिलेली शिकवण आहे जी बाळासाहेब ठाकरेंनी जोपासली आणि तीच शिकवण आम्ही शिवसैनिक इकडे जोपासण्यासाठी इकडे आलोय। त्याचं कारण असं आहे की आम्ही फक्त पेण सुधागड नागोठणा या विधानसभा मतदारसंघातील आम्ही शिवसैनिक आहोत। अजूनही अलिबागचे शिवसैनिक इथपर्यंत आलेले नाहीत, अजूनही रोह्यातले शिवसैनिक आलेले नाहीत, अजूनही श्रीवर्धन, मुरुड, महाड, पोलादपूर इकडच्या सगळ्या शिवसैनिकांना आम्ही आवाज दिलेला नाहीये। धनंजय देशमुख सारखा एखादा फाटका माणूस आमच्या देवाच्या विषयी, ज्या महेंद्र शेठ दलवींना आम्ही देव मानतो त्या देवाच्या विषयी जर का कौटुंबिक स्वरूपामध्ये कुठलं भाष्य करत असेल तर आम्ही शिवसैनिक म्हणण्यापेक्षा त्या प्रपंचातले त्या कुटुंबातले एक सदस्य म्हणून आम्ही कधीही ती गोष्ट खपवून घेणार नाही आणि आम्ही सर्व शिवसैनिक हातात बांगड्या न भरता म्हणजे आमच्या ज्या महिला रणरागिणी आहेत त्या सुद्धा बांगड्या त्यावेळेला बाजूला काढून ठेवतील, पण त्यांच्या घरावरती चाल करून आम्ही त्यांना जशास तसं उत्तर द्यायला शिवसैनिक म्हणून समर्थ आहोत।
चॅलेंज करण्यासाठी इथल्या कुठल्याही आमच्या शिवसैनिकाला वेळ लागलेला नाहीये. गेले काही महिने रायगड जिल्ह्याचं राजकारण हे पालकमंत्री पदावरून अतिशय गलिच्छ झालेलं आहे, गढूळ झालेलं आहे. आणि त्याबद्दल आमचे आदरणीय जिल्ह्याचे नेते आणि आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी राजकीय मत त्यांचं अलिबागमध्ये आणि रोह्यामध्ये व्यक्त केलेलं होतं. अपेक्षा ही आहे राजकीय भूमिकेतूनच तुम्ही बोललं पाहिजे, परंतु जेव्हा माणूस एकदम खाली उतरून वैयक्तिक आरोप करण्याचा प्रयत्न करतो, हे अतिशय गलिच्छ राजकारण आहे. आणि त्याचा निषेध आम्ही पालीत सुद्धा करू शकलो असतो. काल आमच्या जिल्हा प्रमुखांनी राजा केणी यांनी सुद्धा निषेध केला देशमुख यांच्या विधानाचा. परंतु आज आम्ही सगळेच पदाधिकारी जे शिवसेनेचे पेण सुधागडमधले आहोत ते इथे येऊन त्यांचा देशमुखांचा आम्ही इथे निषेध करतोय. कारण त्यांनी वैयक्तिक पातळीवर बोलायला नकोय. त्यांना जी हिंमत असेल तर त्यांनी राजकारणावर बोलावं. आणि पायाला हात लावून कोण कोणाच्या किती मोठं झालं आणि ज्यावेळी वेळ येते त्यावेळी कोण कोणाच्या पायाला हात लावतात हे अख्ख्या रायगड जिल्ह्याला माहिती आहे. आणि किंवा कोण कोणाच्या पायात खंजीर खुपसला याच्याबद्दल संजय म्हात्रे यांनी पण आढावा घेतला, अनुपम कुलकर्णी बोलले. तर त्यामुळे त्यांनी आता शाण्याला शब्दाचा मार हा समजावा. आम्ही त्यासाठी इथं जरी आलेलो असतो आणि मगाशी आमच्या एका पत्रकार मित्रांनी विचारलं तुम्ही त्यांच्या घरापर्यंत जाणार का, तर एवढा घाणेरडा पण करण्याची आम्हाला आवश्यकता नाहीये. परंतु आम्ही महाड शहरामध्ये आलेलो आहे आणि हा एवढा इशारा त्यांना काफी असं त्यांनी समजावं. नाहीतर इथला प्रत्येक शिवसैनिक आमच्या पेण सुधागडमधला असेल, अलिबाग मतदारसंघातला असेल आणि त्याच्यापेक्षा खुद्द महाड भूमीतला असेल तेच त्यांना उत्तर देऊ शकतील. आणि त्यामुळे त्यांनी परवापर्यंत जे बोलले वैयक्तिक, त्यांनी आता तिथेच थांबावं आणि हिंमत असेल तर प्रवक्ता म्हणून राजकीयदृष्ट्या बोलावं. मग त्याच्यावर आम्ही कित्येक कार्यकर्ते असे प्रवक्ते नसलो तरी आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ. महेंद्र शेठ तर खूप दूर राहिले, परंतु आमच्यासारखे अनेक पदाधिकारी आहेत जिल्ह्यातले का ते त्यांना त्यांचं उत्तर देतील. त्यामुळे त्यांनी आता जबाबदारीने बोलावं. त्याबद्दल निषेध करण्यासाठी आम्ही सगळे पदाधिकारी इथे महाडमध्ये आलेलो आहोत याची त्यांनी माहिती घ्यावी आणि दखल घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.